सिक्कीममधनं आहे। सिक्कीमच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यानंतर भूस्खलनाची मोठी घटना घडली आहे। रिम्बी आणि सिंगलीटान या परिसरात झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे वाहतूक आणि जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवलंय, मदत कार्य सध्या सुरू केलेलं आहे। सिक्कीममधली परिस्थिती गंभीर आहे। पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसानंतर भूस्खलन घडलेलं आहे। रिम्बी आणि सिंगलीटान या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। सध्या तिथे शोध कार्य, बचाव कार्य सुरू आहे। तिकडे अरुणाचल प्रदेशातल्या अँजो जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक रस्त्यांवर दरडी कोसळल्या, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। काही भागांचा संपर्क तुटल्याचीही माहिती समोर येते आहे। या नैसर्गिक आपत्तीचा फटका भारतीय लष्कराला सुद्धा बसलाय। अँजो मधल्या एका लष्करी छावणीवर पावसाचा परिणाम झालाय। प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि लष्कर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। सध्या तिथल्या नुकसानीचा आढावा घेतला जातोय। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदींच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे आणि त्याचा घाटांवर परिणाम दिसू लागलाय। प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नदीकाठच्या भागांसाठी सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे। दोन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगा आणि यमुना या नद्यांची पाणी पातळी सध्या वाढते आहे। उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळतोय। दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। कोकण, घाटमाथा आणि विदर्भातल्या काही भागात मध्यम सरी पडतात। पुढचे 2 दिवस या भागातल्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आज कोकणातल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसंच विदर्भातल्या नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।